जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये सन 2024-25, 25-26 आणि 26-27 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्रमांक 2 राबवण्याबाबत 16 सप्टेंबर 2024चा हा निर्णय आहे। याच्या अगोदर टप्पा क्रमांक 1 हा महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा येथील काही जिल्हे म्हणजेच 11 जिल्ह्यांसाठी 2016 ते 2022 या कालावधीमध्ये फक्त हा टप्पा क्रमांक 1 कार्यक्रम राबवण्यात आला होता आणि या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहून याची फलश्रुती पाहून पुढे विचार घेऊन टप्पा क्रमांक 2 म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हे जसे की विदर्भातील 11 जिल्हे आणि मराठवाड्यातील 8 जिल्हे असे मिळून 19 जिल्ह्यांमध्ये हा दुग्ध उत्पादनाचा चालना देण्यासाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा क्रमांक 2 राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर टप्पा क्रमांक विदर्भातील जे काही 11 जिल्हे असतील ते तुम्हाला याच्या बाजूच्या नकाशामध्ये दिसत आहे। त्याच्यामध्ये आपलं बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, तसेच गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया आणि आपले मराठवाड्यातील जे असतील ते औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड असे 19 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम टप्पा क्रमांक 2 राबवण्यात येत आहे। यामध्ये काय देण्यात आलेले आहे की प्रकल्पांतर्गत उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशीचे शेतकरी पशुपालक यांना वाटप देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये लाभार्थ्याचा हिस्सा असेल 50% आणि राज्य शासन 50% देऊन हा गट इथं वाटप देण्यात आहेत। त्याच्यामध्ये जी सर्व माहिती या GR अंतर्गत देण्यात आलेली आहे। इथं एकूण 9 घटक दिलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला घटक आहे उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशीचे शेतकरी पशुपालक यांना वाटप। दुसरा उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या भ्रणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप। तिसरा आहे घटक पशुप्रजनन पूरक खाद्य म्हणजे फर्टॅलिटी फीडचा पुरवठा 30,000 मेट्रिक टनपर्यंत करण्यासाठी हे आहे। चौथा आहे दुधातील फॅट व SNF वर्धक खाद्य पूरकांचा पुरवठा। त्याच्यामध्ये पाचवा आहे घटक बहुवार्षिक चारापैकी घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये सहावा आहे शेतकरी पशुपालक यांना विद्युत चलित कडबा कुट्टी संयंत्राचं वाटप करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर सातवा आहे मुरघास वाटप करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे। गाई म्हशींसाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रम या अंतर्गत घेण्यात येणार आहे आणि नववा घटक जे आहे ते आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। अशा प्रकारे एकूण योजनेचा जे काय असेल तर त्याच्यामध्ये प्रशासकीय कर योजनेच्या 2% असणार आहे। याच्यामध्ये कार्यक्षेत्र प्रकल्पाचं दिलेलं आहे की फक्त मराठवाडा आणि विदर्भातील संपूर्ण जिल्हे याच्यामध्ये एकूण 19 जिल्ह्यांचा देण्यात आलेला आहे। ही कालावधी कधीपर्यंत चालणार आहे योजना तर 2024-25 पासून ते 26-27 म्हणजे 3 वर्षे कालावधी राबवण्यात येणार आहे। अशा पद्धतीच्या या GR मध्ये दिलेलं आहे की त्याच्यामध्ये काय हे दिलं की शेतकऱ्यांना दारात गाई म्हशींचे पारंपरिक पद्धतीचे तसेच लिंग वर्गीकृत केलेल्या गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच भ्रूण प्रत्यारोपणाचे दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे रोजगार निर्मिती व्हावी अशा पद्धतीचं याच्यामध्ये दिलेलं आहे। त्याच्यामध्ये अटी व शर्ती दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये की 19 जिल्ह्यामध्ये 3 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 13,400 दुधाळ गाई किंवा गाई म्हशीचे वाटप करण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये अटी दिलेल्या आहेत की एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादक क्षमता असलेली एक गाय किंवा म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे। त्यांना खरेदी केल्यानंतर त्यांच्या जी काय असेल डिजिटल ट्रॅकिंग कॉलर म्हटलं जातं ज्याला जिओ टॅग बंधनकारक करणार आहे। वाटप केलेल्या गायीचं 3 वर्षाकरता विमा उतरावा लागणार आहे। त्याच्यानंतर मग दुग्ध आपल्याच्या ह्याच्यामध्ये जनावरे खरेदी करताना जनावरांचा 3 वर्षासाठीचा विमा उतरणे बंधनकारक आहे। लाभार्थीचे निकष वगैरे दिलेले आहेत। असा हा GR आहे 26 सप्टेंबर 2024चा। तर ज्यांना कुणा या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल ह्यांच्या अंतर्गत त्यांनी ते अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। जर हा GR संपूर्ण तुम्हाला पाहायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा GR संपूर्णपणे पाहून त्याच्यातील सर्व माहिती वगैरे पाहू शकता। तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।